जय हिंद, नमस्कार. डे 4 ऑफ 30 प्रॅक्टिकल नुस्खे फ्रॉम युअर किचन बाय जयंती कठाळे. आजचा नुस्खा, खरं तर आजचा नुस्खा तुम्हा लोकांना आवडेल की नाही जरा मला शंकाच वाटते. ज्यांना आवडला त्यांनी परत परत करा, ज्यांना नाही आवडला त्यांनी कमेंटमध्ये लिहून काढाल. नुस्खा असा आहे की आपल्या अगदी जुन्या काळापासनं आपल्या घरांमधले स्वयंपाक किंवा आपल्या घरांमधल्या स्वयंपाकघरांमध्ये जाण्याची पहिली स्टेप ही म्हणजे त्या स्त्रीचं किंवा त्या अन्नपूर्णेनी सुचिरभूत होऊन जाणे हीच होती. म्हणजे जर घरातली स्त्री स्वयंपाक करते किंवा घरातला कुठला पुरुष स्वयंपाक करतो आहे तर त्यांनी सुचिरभूत होऊनच जाणे हा पहिला नियम होता. या नियमावलीतला हा नियम अनेक वर्ष आपल्या आज्यांनी आपल्या आयांनी सगळ्यांनी सांभाळला. मग त्याचं रिझन कधी माझ्या सासूला चालत नाही असं होतं, तर कधी रिझन होतं की नाही आम्हाला लहानपणीपासून हेच शिकवलं, कधी रिझन होतं कसलं ते फालतूपणा पण करावं लागतंय तर काय मी मेली सांभाळते बाकी लोक नाही सांभाळत. हो, पण या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवा, आपण याच्या मागचं सायन्स बघूया. सुचिरभूत होऊन जाणे म्हणजे ऍक्च्युली तुमचे कपडे जे रात्रीला तुम्ही घालून झोपलेले आहात इन्क्लुडिंग इनरवेअर्स ते काढून नॉर्मल दुसरे कपडे स्वच्छ कपडे घालून मग स्वयंपाकघरात शिरायचं आहे. सुचिरभूत होणे म्हणजे स्नान करणे, शौचाला जाऊन येणे आणि तुमचे दात घासणे, या 3 गोष्टींना त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जातं. या 3 गोष्टी आटोपल्यानंतरच स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं असतं. त्याच्यामुळे रात्रीतनं तुमच्यावर बसलेले बॅक्टेरिया, व्हायरस, अलाना फलाना डिकाना, वाईट विचार सगळं निघून जातं. स्वच्छ मन आंघोळ केल्यानंतर, स्वच्छ विचार स्नान करून आल्यानंतर आणि स्वच्छ कपडे यांनी त्या जेवणावर प्रचंड इफेक्ट होत असतो. मी मोस्ट ऑफ द टाइम सकाळचा चहा सुद्धा घ्यायच्या आधी आंघोळ करून येते. नसेल जमणार आंघोळ, ज्या मुली बाहेर देशांमध्ये राहतात जिथे प्रचंड थंडी असते, पहिला कप कॉफीचा हवा असतो, जस्ट 1 करा. रात्रीचे कपडे काढून ठेवा, स्वच्छ नवीन कपडे घाला आणि मग स्वयंपाकघरात जा, त्याच्याशिवाय जाऊ नका. आणि मग तुमच्या अन्नाला हात लावा. त्यांनी सायन्स पण मेंटेन होईल, ट्रेडिशन पण मेंटेन होईल, जुन्या काळातली जी मंडळी आहे त्यांना आनंदही होईल आणि तुम्हाला स्वतःला फील चांगला येईल. स्वयंपाक आपण सगळ्यांसाठीच आणि स्वतःसाठी पण करतोय. दॅट्स इट.